नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये. आज फक्त एक तुमच्याशी गोष्ट शेअर करावीशी वाटली की म्हणजे खूप दिवस माझ्या डोक्यात हे होतं. एक लोकगीत आहे, जुनं लोकगीत आहे आणि आपल्या काय म्हणतो एक अडाणी मायमावल्यांनी रचलेलं लोकगीत आहे. पण त्या लोकगीतामध्ये एकामागे एक सण इतक्या सुंदर पद्धतीने गुंफलेले आहेत. हे माझ्या आईने मला सांगितलेलं, मी शिकलोय ते आईकडनं. आणि बरीच मी आधीही हा व्हिडिओ केलेला होता, पण मला पुन्हा एकदा सांगावं वाटतं. आता दिवाळी सुरू आहे, तर या दिवाळीच्या मुहूर्तावर मी ते सणांची साखळी असलेलं गाणं सांगतो. आणि असं नाही की फक्त सणांची नावं येतात, तर त्या सणांची स्पेशालिटी पण येते त्या गाण्यामध्ये. तर ते किती सोपे शब्द आहेत आणि किती छान पद्धतीने रचलेले ते बघा. की आषाढ मासी एकादशी, आषाढ मासी एकादशी, नागर पंचमी कोण्या दिवशी ग साजनी बाई. म्हणजे आषाढात एकादशी येते, तर नागर पंचमी कोण्या दिवशी? ऑब्विसली आषाढानंतर येतो श्रावण, आणि पंचमी म्हणजे 5. नागर पंचमी म्हणजे श्रावण महिन्यातला 5वा दिवस. नागर पंचमी कोण्या दिवशी ग साजनी बाई, नागर पंचमीला केलं दिंड, नागर पंचमीला केलं दिंड. म्हणजे पूर्वी नागपंचमीला दिंड नावाचा एक प्रकार खाण्याचा केला जायचा, हळदीच्या पानांमध्ये उकडायचं ते. तर तो होता की नागर पंचमीला केलं दिंड, गणपतीची वाकडी सोंड ग साजणी बाई. म्हणजे नागपंचमी झाला की पुढे भाद्रपद चतुर्थीला गणपती येतात, 4थ्या दिवशी भाद्रपदातल्या. गणपतीची वाकडी सोंड ग साजणी बाई, गणपतीला केले लाडू, गणपतीला केले लाडू, गौरायला मुराळी धाडू ग साजणी बाई. म्हणजे गौरी आणायला मुराळी, म्हणजे एखादा माहेरचा माणूस सासूराशिनीला आणायला पाठवतात ना, तसं गौराईला आणायला मुराळी पाठवूयात आपण. गौरायला मुराळी धाडू ग साजणी बाई, गौरायला करते घावन, गौरायला करते घावन, आलं पितर पाक पावन ग साजणी बाई. म्हणजे गौरी नंतर पितृपंधरवडा येतो, पितर येतात. आलं पितर पाक पावन ग साजणी बाई, पितर पाकाची निसते डाळ, पितर पाकाची निसते डाळ. म्हणजे पितृपंधरवड्याची डाळ निसतात. तर डाळ का, तर बरेच जे पितृपंधरवड्यात जे पदार्थ बनवले जातात ना, म्हणजे जेव्हा आपण वड्या असतात बघा, त्या सुरळीच्या किंवा चौकोनी वड्या असतात, किंवा जे बरेच पदार्थ असतात ते डाळीचे असतात, तर ते त्याची डाळ निवडत बसले ते. पितर पाकाची निसते डाळ, पितर पाकाची निसते डाळ, आली घाटाची माळ ग साजणी बाई, घाटाची पूजते वाटी, घाटाची पूजते वाटी, दिवाळीनं केली दाटी ग साजणी बाई. दिवाळीनं दाटी केली याचा अर्थ काय? आपण बघितलं असेल की पहिला दिवस हा जो असतो तो वसू बारसेचा, म्हणजे 12वा दिवस अश्विनातला. तर म्हणजे अश्विन वद्यातला 12वा दिवस, बारस नावातच आहे, वसू बारस 12वा दिवस. त्यानंतर 13वा दिवस धनत्रयोदशी, 14वा दिवस नरक चतुर्दशी, त्याच्यानंतर येते अमावस्या, आणि अमावस्येला लक्ष्मीपूजन असतं. आणि त्याच्यानंतर येतो दुसरा दिवस, ती असते भाऊबीज. तर ते असे एकामागे एक ते दिवस येतात. तर आणि हे सगळे एकत्र आले, त्यामुळे दिवाळीनं केली दाटी ग साजणी बाई, दिवाळीची लावते पणती, दिवाळीची लावते पणती, आली संक्रांत नेमती ग साजणी बाई, आली संक्रांत नेमती ग साजणी बाई. संक्रांतीचं पुजते सुगाड, संक्रांतीचं पुजते सुगाड, माही बीजान पाडले उघाड ग साजणी बाई. माही बीज म्हणजे महाबीज, महाशिवरात्र. माही बीजाचं सोडते पारण, म्हणजे माही बीजाचं उपवास सोडते. माही बीजाचं सोडते पारण, माही बीजाचं सोडते पारण, शिमग्यानी धरले धरण ग साजणी बाई. म्हणजे महाशिवरात्री नंतर शिमगा, अक्षय तृतीया येते, होळी येते. शिमग्यानी धरले धरण ग साजणी बाई,
शिमग्याची लाटते पोळी, शिमग्याची लाटते पोळी, पाडव्यानं दिली आरोळी ग साजनी बाई. पाडव्याची उभरते गुढी, पाडव्याची उभरते गुढी, पावसानं मारली उडी ग साजनी बाई. म्हणजे या पाडव्यानंतर पुन्हा एकदा पावसाच्या धारा सुरू होतात आणि पुन्हा हे बघा, हे किती कंटिन्युअस एकामागे कुठले सण कुठल्या महिन्यात कुठल्या दिवशी येतात आणि त्या सणाची काय काय स्पेशालिटी आहे हे सगळं ह्या गाण्यामध्ये इतकं सुंदर गुंफलेलं आहे ना. तर असं हे लोकगीत आहे. तुम्हाला जर आवडलं तर हा व्हिडिओ नक्की आपला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.